अध्ययनाच्या उत्पत्तीची वैशिष्ट्ये व शैक्षणिक महत्त्व आपण पाहणार आहोत. सहचारवादी थॉर्नडाईक पावलो स्किनर. अध्ययनाचा अभ्यास करताना निरनिराळ्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या विविध उत्पत्ती मांडल्या त्या उत्पत्तीचा आपण आता विचार करणार आहोत. प्रत्येक उत्पत्ती भिन्न असली तरी काही उत्पत्तीत समान सूत्र असल्याचे आपणास दिसून येते. या समान सूत्राच्या आधारे आपणास या उत्पत्तींचे वर्गीकरण करता येतो. अध्ययन उत्पत्तीचे वर्गीकरण. सहचारवादी उत्पत्ती थॉर्नडाईक पावलो स्किनर वॉटसन ग्रोथी हल्ल आणि ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये समाकारावादी उत्पत्ती, लेनिनची क्षेत्रीय उत्पत्ती, कॅने, टॉलमॅन, आसुबेल जे आहे आणि ब्रुनर यांनी मांडलेली उत्पत्ती आहे. आधुनिक उत्पत्तीत ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती, बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान आहे. अध्ययन उत्पत्ती म्हणजे काय, अध्ययन का केले जाते, ते कसे होते या संबंधित मानसशास्त्रांनी शास्त्रशुद्ध प्रयोग केले. अनेक मानसशास्त्रांनी अध्ययन पद्धतीविषयी निष्कर्ष काढले, ते पद्धतीशीर रीतीने मांडले, अध्ययन प्रक्रियाविषयी स्पष्टीकरण केले. त्यालाच आपण अध्ययन उत्पत्ती असे म्हणतो. अध्ययन उत्पत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचे परस्पर संबंध कसे असतात, व्यक्तीकडून अध्ययन कसे होते या विविध गोष्टींची स्पष्टीकरण करणाऱ्या विधानांचा समुच्चय होय. या विविध उत्पत्तीचे आपण वर्गीकरण केले. या उत्पत्तीच्या यापैकी काही ठळक व महत्वपूर्ण उत्पत्तीचा आपण सर्वसामान्य परीक्षे करून घेणार आहोत. सहचार्यवादचा उगम खरे पाहिले तर तत्वज्ञान आहे. सहचारवादी उद्दीपक आणि प्रतिक्रिया त्यांच्या संबंधावर विशेष भर देतात. 11व्या शतकाच्या उत्तरार्धात सहचार्यवादाचा अभ्यास जिमाने सुरू झाले. एडवर्ड थॉर्नडाईक 1874 ते 1989 या अमेरिकन मानसशास्त्राने अध्ययन विषयी उत्पत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळविला. आपली उत्पत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडली. थॉर्नडाईक यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केले. मानव प्राणी आणि मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे. प्राण्यांचे अध्ययनाच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष मानवाच्या ध्ययनाला लागू पडतात अशी त्यांची धारणा होती. सहचारवादी उद्दीपक स्टिम्युलस आणि प्रतिसाद रिस्पॉन्स यांच्या संबंधावर जसे भर देतात तसेच त्यांच्या संबंधाच्या दृढीकरणावर रिइन्फोर्समेंट भर देतात. त्याच्या मते उद्दीपक व प्रतिसाद त्यांच्यामधील सहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय. थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद SR बाउंड यांच्यावर भर दिल्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उत्पत्तीला सहबंधी उत्पत्ती कनेक्शनिझम असे संबोधले जाते. प्राणी चुकत शिकत असतो. सतत धडपड करीत राहिले की यश मिळतो. सतत प्रयत्न करत राहिले की एक दिवस मार्ग सापडतो. यश मिळते. हे यश पुष्कळदा चुकून मिळते. चूक करताना अचूक ज्ञात होते. नव्याने सायकल शिकणारा अनेक चुका करतो, पण सायकल चालवीत राहिले की चुकांचे परिणाम कम होते. अनेक प्रयत्नातून प्रमादातून अध्ययन घडते.
थॉर्नडाईक या पद्धती व्यक्ती शिकतात हे दाखवण्यासाठी भुकलेल्या त्यांनी काय केलंय, एका भुकलेल्या मांजरावर प्रयोग केला. या भुकलेल्या मांजराला काय केलं त्याने, एका कूट पॅकेट एका कूट पेटिकेत एक कूट पेटी होते. हा पहा, हे कूट पेटी आहे. त्या तर मांजऱ्याला सोडून दिले. त्याला काय केले, कोढून ठेवले. कूटपेटिकेत मांजराला दिसू शकतील अशा बेताने एका बशीत मासे ठेवले. त्याच्या समोर काय ठेवले, मासे. मांजरासमोर हे पहा मासे आहे आणि ही मांजर त्याला बघू शकतो. हे पेटिका आणि मांजरचा मंजर आहे. तो तर काय केलं, मासे ठेवला. सुरुवातीस मांजराने पंजा बाहेर काढण्याची चावणे, ओरबाडणे, पेटी के बाहेर डोके काढणे अशा विविध प्रतिक्रिया दर्शवल्या. योगायोगाने स्वैर हालचालीत दोरी ओढली गेली. पेटिकेचे दार उघडले गेले. मांजर पेटीच्या बाहेर आले. त्याला मासे मिळाले. दार कसे उघडले हे मांजरालाही समजले नाही. येथे मांजराचे अध्ययन झाले नाही, कारण दार उघडले जाणे एक शुद्ध योग्य योग होतो. काय होते, शुद्ध योगायोग होता. या प्रयोग वारंवार केला गेला. त्याने परत मांजराला त्या पेटिकेत काढून फोडून ठेवला आणि हळूहळू अनावश्यक हालचाल कमी झाल्या. मांजराला समस्येचे स्वरूप उमगले. त्या पेटिकेत मांजराला पुन्हा कोंडल्यावर दार उघडण्यासाठी असलेला दोरी मांजराने नेमकी ओढली. पेटिकेचे दार उघडण्याचे तंत्र मांजरास अवगत झाले. मांजराचे अध्ययन झाले. येथे काय झाले, मांजराचे अध्ययन. थोडक्यात सांगायचे झाल्यास, एखादे कौशल शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहण्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकांचा परिणाम कमी होत जाते. त्यातून नेमका मार्ग सापडतो, हेतू पूर्ण होतो, अध्ययन होतो. या पद्धतीत 4 टप्प्याने संभवतात. पहिला टप्पा, उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो. दुसरा, उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात. तिसरा टप्पा, योगायोगाने यश मिळतो. चुकांचे प्रमाण कम होऊन हेतू साध्य होता. हे लास्ट टप्पा. या पद्धतीच्या मर्यादा पुढील प्रमाणे होत आहे. या पद्धतीच्या मर्यादा काय आहे, हा पद्धतीच्या मर्यादा पुढील प्रमाणे आहे. प्रगती अगदी सावकाश होते, वेळ खूप खर्च होते, यश पुष्कळ वेळा योगायोगाने मिळते. अनावश्यक हालचालीमुळे श्रम होतात, आपली शक्ती खर्च होते, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच याची खात्री देता येत नाही. थॉर्नडाईक यांचे अध्ययन विषयक नियम काय होते? थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगाच्या आधारे अध्ययन विषयक नियम सांगितले. अध्ययनात आजही त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे महत्व काय सारखे आहे? अनन्यसाधारण सारखे आहे, अन्य साधारण आहे. पहिला आपण पाहूया लॉ ऑफ रेडीनेस. सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. कोणतेही नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते. तयारी असताना केलेले कृती सुखावह ठरते. या तयारीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, शिकण्याचे उत्कट इच्छा व बौद्धिक पातळी यांचा समावेश आहे. लॉ ऑफ एक्सरसाइज आहे पुनरावृत्तीचा नियम. एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा अधिक करावा, तितकी ती गोष्ट दृढ होते. सरावामुळे व वारंवार केलेल्या उजळणीमुळे ते विशिष्ट कौशल्य चांगले आत्मसात होते. अध्ययनार्थी पाढे म्हणतात,
स्पेलिंग पाठ करतात, कविता गातात, राष्ट्रगीत म्हणतात, प्रार्थना करतात. या सर्व गोष्टी वारंवार केल्यामुळे पुनरावृत्तीमुळे चांगल्या ध्यानात राहतात. परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यातील संबंध पक्के होते. ते पुनरावृत्तीमुळे अध्ययन केलेल्या कर्तीत सरावाने सफाई येते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असा हा पुनरावृत्तीचा नियम आहे. हे आपण पाहिलेलं आहे. आता पाहूया लॉ ऑफ इफेक्ट, परिणामाचा नियम. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असते तेव्हा दोहोंतील संबंध दृढ होतात. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांतील संबंध दुःख देणारे असतील तर ते संबंध क्षीण होत जातात. असे सांगणारा हा परिमाणाचा नियम आहे. एखाद्या अध्ययनार्थ्याने वर्गात प्रश्न उत्तर चांगले दिले, त्याला शिक्षकांनी शाबासकी दिली तर तो सुखद अनुभव विद्यार्थ्यांना जाणवले. तो वर्गात उत्तर देण्यास उद्युक्त होईल. येथे परिस्थिती व प्रतिक्रिया काय झाली, यातील संबंध दृढ झाला. सायकल चालवण्यास शिकवणाऱ्या मुलांच्या बोट ब्रेकमध्ये अडकले, त्याला वेदना झाली. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातील संबंध काय आहे, दुःखदायक ठरला. संबंध क्षीण होत जातील. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितलेल्या या अध्ययनाविषयक नियमाचा उपयोग शिक्षकांनी आणि पालकांनी कुशलतेने करून घेतला पाहिजे. कसा घेतला पाहिजे? कुशलतेने करून घेतला पाहिजे. हे कोण म्हणाला? एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितले. शैक्षणिक महत्व आपण पाहूया. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेले अध्ययन उत्पत्तीचे वर्गाध्यापनाच्या दृष्टीने खूप महत्व आहे. ज्याप्रमाणे मांजर मासा मिळवण्यासाठी धडपड करतो, भूक ही त्याची प्रेरणा असते, त्याप्रमाणे अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा असली पाहिजे. हेतुरहित किंवा प्रेरणाशून्य अध्ययन अस्तित्वात येऊ शकतात नाही. अध्ययन करीत असताना अध्ययनार्थ्यांनी पूर्वीच्या चुका टाळून प्रयत्न केल्यास त्यांचे अध्ययन चांगले होते. प्रयत्न प्रमाद पद्धतीची आधारे थॉर्नडाईक यांनी सांगितलेले अध्ययनाशिवाय नियम फार महत्वाचे आहे. आजही त्या नियमाचे महत्व अनन्यसाधारण आहे. अध्ययनासाठी शारीरिक व मानसिक तयारी महत्त्वी आहे. नवीन ज्ञान, कौशल्ये, चांगल्या सवयी व वृत्ती हस्तगत करण्यासाठी अध्ययनार्थ्यांनी शरीर व मनाने तयार असले पाहिजे. ही तयारी नसेल तर त्यांचे अध्ययन होणार नाही. एखाद्या गोष्टीची वारंवार आवृत्ती केल्याने ती गोष्ट दृढ होते. साध्या क्रीडा कौशल तसेच पाठांनंतर यात सरावाला विशेष महत्व आहे. हे आपणास नाकारून चालणार नाही. चेतक प्रतिसादाचे बंध सरावाने अधिक मजबूत होतात. क्रीडा कौशल्य संपादन करताना तर सरावाचा नियम चांगला लक्षात ठेवला पाहिजे. अध्ययनाच्या परिणामाच्या नियमानुसार शिक्षकाने आपले अध्यापन प्रभावी व परिणामकारक केले पाहिजे. अध्ययनार्थ्यांनी पाठात सहभागी करून घेऊन शैक्षणिक साधनाचा उपयोग वर्गाध्यापनात केला पाहिजे. विषय अधिक सोपा करून कसा मांडता येईल याचा सातत्याने विचार केला पाहिजे. वर्गाध्यापनात शिक्षकांनी अध्ययनार्थ्यांना सुखद अनुभव दिले पाहिजे. दुःखद अनुभव अध्ययनावर विपरीत परिणाम करतात. विषयाबद्दल अध्ययनार्थ्यांना गोडी वाटली पाहिजे. त्यांचे कुतूहल जागृत झाले पाहिजे. अध्ययनाविषयी अभिरुची वाढली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढवण्याच्या नितांत गरज असते. अध्ययनाविषयी मानसशास्त्रामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण विचारधारा आहे. तिला वर्तनवाद म्हणजे बिहेवियरिझम असे संबोधित केलं जाते. वॉटसन या अमेरिकन मानसशास्त्राने 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली. कोणतेही मानसिक प्रक्रिया चेतक प्रतिसादाच्या स्वरूपात मांडता येतो.
असा दावा वर्तनवादी विचार सरणीच्या समर्थकन केला. या वर्तनीवादी विचार वारसीने मानसशास्त्राला वर्तनाच्या शास्त्राचे सायन्स ऑफ बिहेवियर अधिष्ठान प्राप्त करून दिला. अधिष्ठान प्राप्त करून दिले. नंतर मीटिंग मध्ये आपण पाहणार आहोत पावलोव थेरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग. व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रासोबत आणि बघत रहा CTP विथ अझरुद्दीन शेख सर, औरंगाबाद.